नमस्कार मंडळी. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मन शांत असणं लक्झरी नाही तर गरज बनली आहे. कामाचा ताण, घरची जबाबदारी, लोकांची मते, अपेक्षा या सगळ्यात आपलं मन सतत अस्वस्थ राहतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनाला शांत करणारे सोपे पण प्रभावी उपाय, जे तुम्हाला रोजच्या आयुष्यात वापरून आयुष्य हलकं, आनंदी आणि सकारात्मक बनवाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1. आपलं मन शांत का राहत नाही? कारण आपण सतत भूतकाळाचा विचार करतो, भविष्याची चिंता करत असतो, सतत तुलना करत राहायचं, अपेक्षा आणि स्वतःशी संवाद कमी, या सगळ्या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करत असतात. भूतकाळात घडलेली एखादी घटना, ज्यामध्ये आपण काहीतरी चुकी केलेली असते, आपणाला कोणीतरी दुखावलेलं असतं आणि आज पण त्याच गोष्टी आठवून आपण आपली मानसिक शांतता भंग करत असतो. आपणाला कायम भविष्याची चिंता असते. उद्या काय होईल? कसं होईल? असं झालं तर? किंवा तसंच झालं तर? अशा एक ना अनेक विचारात गोंधळून जायचं. आपणाला लहानपणापासून तुलना करण्याची सवय असते. प्रत्येक गोष्टीची तुलना करायची. ती किती सुंदर आहे, तिचं घर किती सुंदर आहे, तिची फॅमिली किती छान आहे आणि माझ्याकडे काय आहे, असं स्वतःची तुलना करून स्वतःला कमीपणा दाखवायचा. आपण सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करत असतो. त्यानं मला सुंदर म्हणावं, त्यानं माझी स्तुती करावी, त्यानं माझं न बोलता मनातलं ओळखावं. अशा ढीगभर अपेक्षा या आपण दुसऱ्याकडूनच ठेवत असतो. आणि मन अस्वस्थ असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण स्वतःशी कधी संवादच साधत नाही. आणि जर कधी बोललाच तर त्यात फक्त आणि फक्त निगेटिव्ह वाक्य असतात. आणि यातूनच आपली मनस्थिती ही पूर्णपणे ढासळते. म्हणून मन शांत करायचं असेल तर आपण आधी आपल्या मनाचं ऐकायला हवं. आपण सगळ्याच ऐकत असतो, पण स्वतःच्या मनाचं ऐकत नाही. मन शांत करायचं असेल तर आधी मनाला समजून घ्यायला हवं. नंबर 2. श्वसन ब्रीथिंग टेक्निक. मन शांत करण्यासाठी सर्वात सोपं आणि प्रभावी उपाय आहे श्वसन. आता तुम्ही हे ऐकत असाल तर स्वतःसाठी 1 मिनिट काढा. डोळे बंद करा आणि नाकाने खोल श्वास घ्या. 4 सेकंद खोल श्वास घ्या. 2 सेकंद श्वास रोखून ठेवा आणि हळूहळू 6 सेकंद श्वास तोंडाने सोडा. हे 5 वेळा माझ्यासोबत करा. पुन्हा खोल श्वास घ्या. 2 सेकंद रोखून ठेवा आणि तोंडाने सोडा. पुन्हा नाकाने खोल श्वास घ्या. 2 सेकंद रोखून ठेवा आणि तोंडाने सोडा. पुन्हा खोल श्वास घ्या. 2 सेकंद रोखून धरा आणि तोंडाने सोडा. पुन्हा खोल श्वास घ्या. रोखून धरा आणि तोंडाने सोडा. आता तुम्हाला जाणवत असेल, मन हळूहळू हलकं झालंय, कारण श्वास आणि मनाचा थेट संबंध आहे. नंबर 3. विचार थांबवायचे उपाय. मन शांत न राहण्याचं मुख्य कारण म्हणजे ओव्हर थिंकिंग. आणि ओव्हर थिंकिंग थांबवायचं कसं, या विषयावर आपल्या चॅनेलवरती अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघा. तरी पण मी थोडक्यात सांगते. जेव्हा पण डोक्यात जास्त विचारांची गर्दी होईल, तेव्हा मनाला म्हणा, थांब. फक्त एक शब्द थांब आणि स्वतःला विचारा, हा जो मी विचार करते, जे काय माझ्या मनात आता चाललंय, ते सध्या गरजेचं आहे का? या विचारानं काय साध्य होणार आहे? असा स्वतःला प्रश्न केल्यानंतर 90% विचार या प्रश्नामुळे आपोआप शांत होतील. नंबर 4. वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा. माइंडफुलनेस. आपण बहुतेक वेळा काय करत असतो, तर आपलं शरीर तर वर्तमानात आपल्यासोबत असतं, पण आपलं मन हे कायम भूतकाळात किंवा भविष्यकाळात असतं. मग काय करायचं, तर आपण जे काय करत आहोत तिथंच आपलं मन आणि शरीर असायला हवं. यासाठी प्रयत्न करायचा. ते कसं, तर आता तुम्ही चहा पिताय, तर आपलं पूर्ण लक्ष चहावरच असायला हवं. हातात फोन नाही, इकडचे तिकडचे विचार नाहीत, फक्त चहा आणि तुम्ही. चहाची चव, त्याचा वास, त्याची उष्णता, या सगळ्याचा आनंद घ्या. हाच क्षण
जगण्याचा, याच क्षणात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आणि हाच आहे माइंडफुलनेस. आणि जो माणूस वर्तमानात जगतो तोच खरं शांत आयुष्य जगतो. नंबर 5. मन मोकळं करा. मनात सगळं साठवलं की ते विषासारखं काम करतं. म्हणून रोज मन मोकळं करा. कसं? तर वही आणि पेन घ्या. आज मनात जे काय वाटतंय, आज मनात ज्या काही भावना आहेत त्या वहीवर उतरवून काढा. आपल्या मनात अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही आणि कोणी आपल्याला आपल्या त्या भावना समजवून घेऊ शकत नाही. अशा वेळी ही टेक्निक आपली खूप मोठी मदत करते. मनात जे काही येईल ते उतरवून काढा. आपल्या मनातील सगळ्या भावना त्या पानावर उतरवा ज्या आपण कोणासोबत शेअर करू शकत नाही. बघा, मनाचं खूप सारं ओझं कमी होईल. मन हलकं आणि रिलॅक्स वाटेल. हे नक्की ट्राय करून बघा आणि नंतर ती वहीतली पानं फाडून जाळून टाका. आपल्या मनातील सगळ्या भावना त्या पानावर उतरवा ज्या आपण कोणासोबत शेअर करू शकत नाही. बघा, मनावरचं खूप सारं ओझं कमी होईल. मन हलकं आणि रिलॅक्स वाटेल. हे नक्की ट्राय करून बघा आणि नंतर ती वहीतली पानं फाडून जाळून टाका. यामुळे आपल्याला आपल्या मनात भीती पण वाटणार नाही, कोणी माझी वही बघेल किंवा वाचेल. नंबर 6. कृतज्ञता. रोज रात्री झोपण्याआधी दिवसभर झालेल्या 3 गोष्टी आठवा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ असाल. आज माझ्यासोबत कोणती गोष्ट चांगली घडली? आज मी कशासाठी आनंदी झाले? आज मी कशासाठी आभारी आहे? त्या गोष्टी लहान असल्या तरी चालतील. जसं एखादी स्माईल, एखादा चांगला शब्द किंवा शांत क्षण. अशा खूप साऱ्या गोष्टी दिवसभर घडत असतात, पण आपण कधी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. खरं आयुष्य, खरा आनंद हा अशाच छोट्या छोट्या गोष्टीत असतो. म्हणून अशाच छोट्या गोष्टी आठवून कृतज्ञता व्यक्त करा. परमेश्वराचं धन्यवाद माना. कारण कृतज्ञता असलेलं मन हे कधीच अस्वस्थ राहत नाही. ते कायम चांगल्या गोष्टीकडे चांगल्या दृष्टिकोनानं पाहत असतं. तर फ्रेंड्स, मन शांत करणं म्हणजे समस्या संपणं नाही, तर येणाऱ्या प्रत्येक समस्यांना शांत मनाने समोर जाणं होय. हे उपाय तुम्ही रोज आजमावून बघा. श्वसन, वर्तमानात राहणं, विचारावर नियंत्रण आणि कृतज्ञता, आणि पहा, तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही यापैकी कोणता उपाय अंमलात आणणार आहात? आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच अजून एका सकारात्मक विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.